सभागृहात मोठ्या संख्येने जमलेले लोहा कंधार विधानसभेतले शिवसैनिक बंधू भगिनी आणि माता, हा शिवसंवाद मेळावा आहे आणि अलीकडच्या काळामध्ये अनेक शिवसंवाद मेळाव्याला मी उपस्थित राहिलो, पण हा लोहा कंधारचा मेळावा अभिमान वाटावा असा आहे. ज्या मतदारसंघामध्ये आज शिवसेनेचा आमदार नाही, शिवसेनेकडे कोणतंही सत्तेचं पद नाही या मतदारसंघात, आणि तरी उद्या आम्हाला आमदार निवडून द्यायचा आहे, उद्या या विधानसभेमध्ये आम्हाला मशाल पेटवायची आहे, या जिद्दीनं हजारोच्या संख्येनं आपण इथे उपस्थित आहात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. प्रवेश केला लोहा कंधारमध्ये. प्रवेश केल्यापासून ठिकठिकाणी आपल्या शिवसैनिकांच्या, शिवसेना प्रेमींच्या रस्त्यावर झुंडीच्या झुंडी उभ्या आहेत. स्वागत करतायत, घोषणा देतायत, गर्जना करतायत. उद्धव ठाकरे आगे बढो हे चित्र पाहिल्यावर मला पूर्ण खात्री वाटते, नांदेड लोहा कंधारच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये, संपूर्ण मराठवाडा हा भगवा झाल्याशिवाय राहणार नाही आणि मशालीच्या प्रकाशात उजळून निघाल्याशिवाय राहणार नाही. हे होणारच आहे. एकनाथरावजी पवार, आपण फार मेहनत करताय. आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला नक्की मिळेल. पस्तीस वर्ष मगाशी एकनाथ दादांनी सांगितलं, 35 वर्ष ते भारतीय जनता पक्षात होते आणि 1 वर्ष शिवसेनेमध्ये आहे. पण त्या 35 वर्षापेक्षा हे 1 वर्ष त्यांना फार भारी वाटतंय. कारण शिवसेनेमध्ये मायेचा ओलावा आहे, कुटुंब आहे. खा 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 नाही. आणि ते जे 35 वर्ष म्हणतायत त्यातली 25 वर्ष आमची पण गेली भारतीय जनता पक्षाबरोबर. आम्ही पण त्यांच्याबरोबर दिवस काढलेच म्हणायला पाहिजेत. आणि ते कसे काढले आणि मग आम्हीच त्यांना कसे बाहेर काढले या इतिहासामध्ये आता मला पडायचं नाही. पण आम्ही 25 वर्ष निष्ठेने, आपुलकीनं भारतीय जनता पक्षाला साथ दिली. देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि जनतेसाठी. पण या तिन्ही गोष्टींच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाची भूमिका ही स्वार्थाची आणि सोयीची आहे, आमच्या लक्षात आलं. खोटेपणाच्या बाबतीमध्ये जर कोणाला नोबेल प्राइज द्यायचा असेल तर ते भारतीय जनता पक्षाला दिलं पाहिजे. त्याच्यामुळे 25 वर्ष काढल्यावर सुद्धा शिवसेना आज स्वतंत्रपणे आपल्या पायावर मजबूतीने उभी आहे. या मराठवाड्यात, संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला
पोस्टर चिटकवायला माणूस मिळत नव्हता निवडणुकीत. शिवसेनेच्या खांद्यावर बसवून आम्ही त्यांचा प्रचार केला. नाहीतर कोणता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात तुम्हाला दिसला असता? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते म्हणून आजचा महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसतोय. पण गरज सरो वैद्य मरो, काम झालं फेकून दिलं. पण शिवसेना म्हणजे फेकून दिलेला कचऱ्यासारखी नाही आहे, लक्षात घ्या. शिवसेना स्वतःच विचारांचं बीज रोवतं आणि त्याचा वटवृक्ष फुलवतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 55 वर्षापूर्वी शिवसेनेचं रोपटं लावलेलं आहे. अनेकदा त्याच्यावरती घाव झाले, अनेकांनी मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला. पण ही शिवसेना जशी होती तशीच आजही आहे. कालच मी कोणाला तरी सांगितलं, शिवसेनेच्या स्थापनेनंतर 180 सेना निर्माण झाल्या. 180. एकनाथ शिंदेची 181वी. पण या राज्यामध्ये आणि देशामध्ये 2च सेना टिकल्या. एक भारतीय सेना जी सीमेवर लढते आहे आणि दुसरी शिवसेना. आणि दोघांकडे लढण्याची जिद्द आणि हिंमत आहे. शत्रू अंगावर आला तर त्याला शिंगावर घेऊन आपटायची ताकद आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, कोणी असेल, जो शिवसेनेच्या वाकड्यात गेला त्याचा तुकडा पडला, हा इतिहास यांनी विसरू नये. 2 तुकडे केले ना शिवसेनेचे. शिवसेना तोडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा तोडला. जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी, या राज्यासाठी, मराठी माणसासाठी निर्माण केला, या राज्याचा स्वाभिमान राहावा, टिकावा, वाढावा, हा महाराष्ट्र लाचार नाही, हा महाराष्ट्र कोणापुढे झुकणार नाही, मराठी माणूस कोणापुढे वाकणार नाही, यासाठी हा शिवसेना पक्ष बाळासाहेबांनी स्थापन केला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या 2 गुजरातच्या व्यापाऱ्यांनी हा पक्ष फोडला. तो यासाठी, जोपर्यंत इथे शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र लुटता येणार नाही. त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे, मुंबई लुटायची आहे, मराठवाडा लुटायचा आहे. म्हणून आधी शिवसेना तोडा, मग शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडा, आणि मग हे जे सगळे मिंदे आहेत, लाचार, त्यांना गुलाम म्हणून राज्यकर्ते बनवा. हे धोरण या भारतीय जनता पक्षानं राबवलेलं आहे. लोहा कंधारमध्ये प्रवेश केला मी. मला वाटतं 1 वर्षापूर्वी मी आलो होतो. खूप फरक पडलाय तेव्हा आणि आता. पण इतके वर्ष, अनेक वर्ष इकडे आमदार खासदार आहेत, पण रस्ते नाही, पाणी नाही, मुलांना नोकऱ्या नाहीत. शेतकऱ्यांची अवस्था पाहतोय मी. जो लोहा कंधारचा ती पिढी निजामाशी लढली, निजामाना या भागामध्ये निजामाला संघर्ष करावा लागला, त्या लोहा कंधारमध्ये आजही विकासाच्या नावानं जे चित्र दिसतंय ते दुःखद आहे. सध्याचे आमदार कुठे आहेत, त्याच्या आधीचे आमदार कुठे होते हे सोडून द्या. हे सगळे खोकेवाले आमदार आहेत. आज आहेत, उद्या नाहीत. पण विकासाचं चित्र आपल्याला बदलायचं असेल तर लोहा कंधारसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आम्ही मशालीचं एक यज्ञ पेटवलेला आहे की या राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली
एक असं राज्य स्थापन करायचं आहे की इथला शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, वृद्ध, सगळ्या जाती धर्माचे लोक हे सुखी राहतील. माझ्यासमोर अनेक मुस्लिम बांधव बसलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये कधी दंगली घडवल्या नाहीत आम्ही. या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सर्व धर्म समभावाचा जप आम्ही सगळ्यांनी केला. जो या राज्याच्या विकासाला हातभार लावेल, जो हे राज्य आपलं आहे, जो या महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणून उभा राहील, असा कोणत्याही जाती धर्माचा नागरिक हा आमचा आहे, ही आमची भूमिका कायम राहिली. पण आज या राज्याचं चित्र काय आहे? आज या राज्यामध्ये रोज कुठे ना कुठेतरी रस्त्यावर असेल, सार्वजनिक ठिकाणी असेल, जाती आणि धार्मिक दंगे घडवायचे आणि उद्याच्या निवडणुका जिंकायच्या, याच्याशिवाय ह्यांना दुसरं काम नाही. छत्रपती शिवाजी महाराज या राज्याचं दैवत, देशाचं नवे विश्वाचं दैवत, तटपुंजा साधनानिशी स्वतःचं स्वराज्य निर्माण करणारा, स्वतःचं स्वराज्य निर्माण करून जगापुढे आदर्श ठेवणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभा केला आणि फक्त 8 महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला. या राज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधीच कोसळला नव्हता. याचं कारण शिवाजी महाराजांच्या कार्यातही या सरकारने भ्रष्टाचार केला. 5.5 कोटी या पुतळ्यासाठी मंजूर झाले आणि पुतळा फक्त 10 लाखात बनवून त्या चबुतऱ्यावर उभा केला आणि 45 किलोमीटर वेगाने म्हणे तो पुतळा खाली पडला. कोणाला फसवताय तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचा मान ठेवू शकत नाही, त्यांची प्रतिष्ठा ठेवू शकत नाही. तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि खोटं बोलता. तुम्हाला इथे राज्य करण्याचा अधिकार नाही. नरेंद्र मोदी या महाराष्ट्राची माफी मागतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. शिवाजींच्या नावानं मतं मागता, छत्रपतीच्या नावानं राजकारण करता आणि एक साधा पुतळा तुम्ही उभा करू शकत नाही. गेल्या 10 वर्षापासून मी ऐकतोय मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक आम्ही उभं करणार आहोत. 10 वर्ष झाली. हेच प्रधानमंत्री मोदी आले, समुद्रात गेले बोटीतून, ज्या जागेवर त्या पुतळा करणार त्या जागेचं पूजन केलं आणि तुम्हाला माहिती आहे त्यातल्या 4 बोटी या परत येताना बुडाल्या. जिथे हात लावेल तिथं माती. याने कुठेही हात लावला की सत्यानाश होतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिथे जिथे हात लावला त्या जागेचं सोनं झालं, त्या कामाचं सोनं झालं. हा महाराष्ट्र घडवला. पण जेव्हापासून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे, हात लावेल त्याची माती होते, हात लावेल त्याचा सत्यानाश होतो. हे चित्र आपल्याला बदलावं लागेल. इथे अनेक लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणी त्यांची आणि आमच्या नाही का? 1500 रुपयात लाडकी बहीण होते का? 1500 रुपये दिली का सर्टिफिकेट लाडक्या बहिणीचं? लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न आहेत. महागाईचे प्रश्न आहेत. लाडक्या बहिणींची मुलं बेरोजगार आहेत. लाडक्या बहिणींच्या घरातल्या समस्या आहेत. महागाईचे प्रश्न आहेत. ते कोणी सोडवायचे? 1500 रुपये दिले म्हणजे लाडक्या बहिणींचं मत मिळेल या भ्रमात जरी सरकार असेल तर मी इतकंच सांगतो, लाडक्या बहिणींनी 1500 रुपये घ्यावेत. हे पैसे कोणाच्या खिशातून जात नाहीत.
हे पैसे सरकारचे आहेत, जनतेच्या करातले आहेत, तुमच्या आमच्या आहेत आणि ते आमच्याच घरात जाणार असतील. बहिणीने ते पैसे घेतले पाहिजेत. आणि एक लक्षात घ्या, 2 महिन्याने आमचं सरकार येत आहे, आपलं सरकार येत आहे, तेव्हा या 1500चे 3000 झाल्याशिवाय राहणार नाही. 1500 घ्यायलाच पाहिजेत. आमदारांना 50-50 कोटी रुपये देतात विकत घ्यायला आमदार. खासदारांना 100-100 कोटी रुपये देत आहे. विधान परिषदेची निवडणूक झाली 2 महिन्यापूर्वी, 100 कोटी रुपयाला एक मत विकत घेतलं या सरकारनं. आणि आमच्या बहिणींना 1500 रुपये देतात. आणि कौतुक काय, लाडकी बहीण, मग लाडका भाऊ नाही, लाडका मुलगा नाही, लाडका बाप नाही, लाडका शेतकरी नाही. मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची अवस्था जाऊन पहा. आम्ही मध्यंतरी 4 दिवसापूर्वी मी आणि आदित्य ठाकरे यांनी दौरा केला. पूर परिस्थितीमध्ये जे शेती वाहून गेली, पीक वाहून गेलं, नुकसान झालं. गेल्या 7 वर्षापासून सातत्यानं शेतकरी हा नुकसानीमध्ये. अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, काय करतंय सरकार, काय करतोय मोदी? कुठे पीक विमा योजना मिळतंय? या सगळ्या विमा कंपन्यांचा दलालीचा बाजार भरलेला आहे. हे दलाल भाजपचे फिरतायत विमा कंपन्यांच्या नावानं. शेतकऱ्यांना काय मिळतंय? नरेंद्र मोदी म्हणाले होते, वारंवार सांगतात, शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू, डबल इन्कम. आतापर्यंत मोदी 3 वेळा प्रधानमंत्री झाले. डबल काय, आम्हाला सिंगल इन्कम तरी झालंय का दाखवा त्याचं. शेतकरी का आमदनी हम डबल करेंगे, डबल करेंगे. सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात आणि या मराठवाड्यात होत आहेत. हे कोणीतरी त्या मोदींना जाऊन सांगायला पाहिजे. या लोहा कंधारमध्ये आत्महत्या होत आहेत, या नांदेडमध्ये आत्महत्या होत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघांचं सरकार ना, 1 फुल 2 डाऊटफुल, हे सरकार या महाराष्ट्राची फक्त लूट करताना दिसत आहे. निवडणुका घ्यायची हिंमत आहे का यांच्यामध्ये? विधानसभा निवडणुका सोडा, या राज्यातल्या 14 महानगरपालिका, नांदेड महानगरपालिका सुद्धा बंद जाओ, टाळच लागलेला आहे. जिल्हा परिषद निवडणूक घेऊ शकत नाही. एकही निवडणूक घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात घेतली आणि पराभूत झाले. हे महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये काय आहे हे त्यांना दिसलं. उद्या विधानसभा घ्या, 180 आमदार महाविकास आघाडी निवडून आणेल, अशा प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये. मगाशी एकनाथराव पवार आपण उल्लेख केला उद्धव साहेबांचा. या राज्याला उद्धव ठाकरे साहेबांच्या रूपानं एक अत्यंत सज्जन संयमी मुख्यमंत्री मिळाला. तो मुख्यमंत्री नव्हता तर आपला सगळ्यांचा कुटुंब प्रमुख होता. या देशावर, या राज्यावर करोनाचं संकट एवढं भयंकर होतं. घराघरामध्ये आकांत आणि आक्रोश होता, भीती होती, भय होतं. कधी कोणाच्या घरातून आक्रोश येईल, कधी कोणाला लागण होईल. बाजूच्या उत्तर प्रदेशमध्ये रोज हजारो प्रेत करोनाची गंगेत सोडली जात होती. बाजूच्या गुजरातमध्ये स्मशानामध्ये 3-3 दिवस रांगा लावून प्रेत जाळली जात होती. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी घराघरात काळजी घेऊन आपल्या कुटुंबाचं नुकसान टाळलं, आपले प्राण वाचवले. पण शेवटी उद्धव ठाकरे हे आजारी असताना त्यांचं सरकार या पाप्यांनी पाडलं. आपल्याला त्याचा बदला घ्यावा लागेल.
शिवसेना ही सूर्याची आग ओकणारा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी कोणाला चोरून नेता येणार नाही. मला आश्चर्य वाटतं. मगाशी पत्रकारांनी मला विचारलं, मी सांगितलं की हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष जेव्हा स्थापन केला तेव्हा आताचे चोरटे जे मुख्यमंत्री आहेत ते गोधडीमध्ये होते हो. ते गोधडी भिजवत होते आणि आज ते पक्षाचे मालक. म्हणजे या राज्यात काय, देशात काय चाललंय? हा निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून बसलाय. मोदी आणि शहा सांगतील तो आदेश पालन करतायत. लोकशाही नाही, संविधान नाही, कायदा नाही. मी माझ्या डोळ्याने पाहिलं. माननीय शरद पवार साहेब हे पक्षाचे संस्थापक, त्यांच्या निवडणूक आयोगात, त्या निवडणूक आयोगाच्या समोर बसलेले आहेत. पक्षाची सुनावणी सुरू आहे. पक्षाचा मालक समोर बसलाय आणि आयोग म्हणतो पक्ष तुमचा नाही, पक्ष तुमचा पुतण्याचा, चोराचा. हे शिवसेनेच्या बाबतीत, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत इतका अन्याय जगाच्या पाठीवर, जगाच्या इतिहासात कधी कोणावर झाला नसेल. आणि तरीही आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राची प्रतिष्ठा राखली आणि लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवली. आणि विधानसभेमध्ये फक्त जागा दाखवायची नाही तर त्यांना कायमचं नेस्तनाबूत करून पुढली 100 वर्ष लोकांना भारतीय जनता पक्ष हे नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे. उभे राहता कामा नाही ते लोक चोर. काय यांच्या लायकीचे लोक आहेत? त्या नागपूरला काल झालं, परवा माहिती आहे ना, त्या बावनकुळ्यांचा मुलगा, मी बापाचं नाव घेत नाही, त्याचा काय दोष नाही, तो नव्हता गाडी चालवायला. एक तुमच्या माझ्यासारखा साधा माणूस रस्त्यावर अशा प्रकारे दारू पिऊन गाडी चालवत असता आणि त्याने 10 गाड्या ठोकरून 100 लोकांना जखमी केलं असतं तर देवेंद्र फडणवीसचा कायद्याचा दंडुका आमच्या पाठीवर पडला असता. पण तुझ्या डोळ्यासमोर नागपूरला तुझ्या पक्षाच्या अध्यक्षाचा मुलगा बेबंदपणे दारू पिऊन हिट अँड रन गाड्या ठोकरत जातो. ऑडी, महागडी गाडी 5 कोटीची, आणि त्याच्यावर साधा FIR घेतला जात नाही, साध्या गुन्ह्याची नोंद होत नाही. हे काय कायद्याचं राज्य आहे? हे जंगली राज्य आहे, हे जंगल राज्य आहे. महाराष्ट्राची तुलना कधी काळी पहिला क्रमांकाचं राज्य असं आपण म्हणत होतो कायद्याच्या बाबतीत, सुव्यवस्थेच्या बाबतीत. आज महाराष्ट्र पहिल्या 10 मध्ये सुद्धा नाही. पहिल्या 10 मध्ये आपला महाराष्ट्र नाही, यासारखी खंत आम्हाला नाही. बिहार आपल्या पुढे गेलं, आम्ही बिहारचं तुलना करायचो. बिहार सारखं राज्य आमच्याकडे चालणार नाही, ते जंगल राज आहे. आज बिहारमध्ये सुद्धा आपल्यापेक्षा चांगली स्थिती आहे. कारण गुन्हा करायचा, भ्रष्टाचार करायचा आणि वर्षा बंगल्यावर जायचं, नाही तर सागर बंगल्यावर जायचं देवेंद्र फडणवीसच्या. तिथे जायचं आणि पोलिसांना दम भरायचा तिथून आणि सुटका करून घ्यायची. अशा प्रकारे गुंडांना प्रतिष्ठा देण्याचं काम या राज्यामध्ये चालू आहे. आपल्याला हे सगळं बदलायचं असेल तर आपण ज्या संख्येने इथे जमलेला, सुरुवात या लोहा कंधारापासून व्हायला पाहिजे. निश्चय विजयाचा मशाल पेटवण्याचा हा लोहार कंधारपासून व्हायला पाहिजे. ही एक क्रांतिकारक भूमी आहे, ऐतिहासिक भूमी आहे की होय, या वेळेला लोहा कंधारचा आमदार हा शिवसेनेचाच राहील आणि मशालच पेटेल.
हा मतदारसंघ अफवेवर काय अफवा, कसल्या अफवा का हो दादा? हा मतदारसंघ अफवेवर चालतो हे फार चांगलं आहे. खरं म्हणजे हा महाराष्ट्र सुद्धा गेल्या 2.5 वर्षापासून अफवेवरच चालतो आहे. पण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं राज्य किंवा महाविकास आघाडीचं राज्य येतो ही अफवा नाही, हे सत्य आहे. लोहा कंधारमध्ये मशाल पेटणार ही अफवा नाही, हे सत्य आहे. या महाराष्ट्रातून गद्दारांचं राज्य आम्ही खतम करणार ही अफवा नाही, हे सत्य आहे. आणि उद्या येणारा काळ तुम्हाला दिसेल, या देशातून नरेंद्र मोदीचं राज्य सुद्धा आम्ही उलथवून टाकलेलं असेल, ही अफवा नाही, हे सत्य आहे. ते नरेंद्र मोदी युक्रेनचं युद्ध थांबवायला जातात. युक्रेन में जाता है युद्ध भूमि पर, उनके जो अंधभक्त है वो यहां बड़ी बात, मोदी जी गए हैं रशिया और यूक्रेन का युद्ध खत्म करने के लिए. अरे बाबा, युक्रेनचं युद्धाचं आम्ही नंतर बघू. युक्रेन तो बहुत दूर है. त्या मणिपूरला जाऊन बघा, मणिपूर पेटलाय, मणिपूरला आग लागली आहे. मणिपूरला जाऊन बघा, संपूर्ण मणिपूर पेटलेला आहे. आपल्या देशातले एक राज्य तुम्हाला, तिथली दंगल तुम्हाला नियंत्रणात आणता येत नाही. आणि चला मुरारी हिरो बनने युक्रेन में. मणिपूरचा राज्यपाल काल पळून गेला घाबरून. ही परिस्थिती या देशातल्या एका राज्याची आहे. आणि हे विश्वगुरू मणिपूरला युद्ध थांबवायला असे फोटो काढत चालतात. थोडे दिवसाचा खेळ आहे, संपून जाईल. तो मित्रांनो, या भर उन्हामध्ये आपण इथे जमलेला, ह्याच्यावरूनच माझ्या मनात खात्री झाली की आपण एक शिवसेनेचा आमदार दिलेला आहे. आणि हा आमदार शिवसेनेसाठी नाही, हा आमदार तुमच्या पुढल्या पिढीच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या बहिणींसाठी, तुमच्या आयांसाठी आमदार तुम्ही कडला द्या. देऊन बघा. आता मागे दिला होता, पण आता देऊन बघा. आता दादाला विधानसभेत जाऊ द्या आणि मग बघा. शेवटी असं आहे की माझं काम आहे सांगणं. हे महाविकास आघाडीचा हा मतदारसंघ आहे. चर्चा सुरू आहे, मतदारसंघ मिळेल, मला खात्री आहे. कारण हे जे काय आहेत सध्याचे आमदार, हे सुद्धा अफवेतलेच आमदार आहेत. एका सरळ मार्गाने झालेले आमदार नाहीत, अफवा पसरवून झालेले आमदार आहेत. आता अफवा खाली आलेली आहे. आणि आता अफवा अशी आहे की हे आमदार परत निवडून येत नाहीत, ही अफवा पक्की आहे. तेव्हा आपण सगळे ज्या उत्साहाने इथे आलेला, तो उत्साह असाच ठेवा. संयमानं वागा, सगळ्यांना एकत्र घ्या. फक्त लोहा कंधार नाही, तर आपल्याला महाराष्ट्र नव्यानं उभा करायचा आहे. आणि त्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आपण अधिक मजबूतीनं उभं केलं पाहिजे. कारण या देशाला नेतृत्व देण्याची क्षमता फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. आज जे देशाचं नुकसान झालेलं आहे ते सावरण्याची ताकद फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.